जोरदार झटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. विशाल भोईरच्या गोलंदाजीवरती फार कटाक्ष टाकला जातोय. 5 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर टार्गेट तसं म्हणायला गेलं तर कठीण नाहीये, सोपं नाहीये, परंतु या क्षणी पाहायला गेलं तर एक तुल्यबलता सामन्यातली टिकवून ठेवण्याचा प्रयत्न विशाल भोईरचा. पहिल्याच बॉलवरती आकाश लोंगलेला परतीचा प्रवास करायला त्याने भाग पाडलाय. वन डाऊनच्या विकेट वरती वनडाऊनच्या विकेट वरती आपण पाहतोय आकाश गायकर. चांगला फटका, यावेळी खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अगदी बॉलला दिशा दिली आहे. फाईन आणि स्क्वेअरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे येथील आकाश गायकरच्या बॅट मधून चौकार. सुरुवात विशाल भोईरने फार चांगली केली आहे. एक तगडी फाईट देण्याचा प्रयत्न. आकाश लोंगले सारखं प्रस्त त्याने मैदानावरून परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. गोल्डन विकेट म्हणावी लागेल ती. पहिल्याच बॉलवरती विकेटचं शिकार आणि या ठिकाणी मात्र आता आकाशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. चांगला फटका पुन्हा एकदा उचलला जात आहे. इथे चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. प्रयत्न चांगला होता, परंतु या क्षणी आकाश गायकरची विकेट सोडणं धोक्याचं जरूर ठरेल. ते मात्र पोसरी टीम साठी इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने एका विकेटचं नुकसान आणि 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. केटीसी लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम. चांगला बॉल यष्ट्यांच्या अतिरिक्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला विशाल भोईरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता, ज्याच्यावरती मात्र एक नजाकत पाहायला मिळाली. समोर आपण पाहतोय अजय. फटका सजवला, परंतु या ठिकाणी परतावं लागेल. जबरदस्त मोठे हादरे. सध्या एक लेझी क्रिकेट आता उमरोली टीमच्या माध्यमातून मैदानावरती बॅटिंग स्वरूपात पाहायला मिळतोय. सुरुवातीचा पहिला बॉल अगदी जीवघेणा ठरला. तदनंतर अजय साठी बॉल जरूर आला, परंतु तिथे एक डॉट आला. नंतर विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन मोठे हादरे विशाल भोईरच्या गोलंदाजीवरती. संघासाठी आज तारणहार जरूर ठरलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 43 धावा संख्येचं टार्गेट सेट केलं असताना मात्र या ठिकाणी 5 धावा धावफलकावरती लागल्यात. सामन्यातली कटुता पाहतोय आपण. हा सामना हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. 5 षटकांमध्ये 100% जर विचार करायला गेला आता तर मात्र दुसरं षटक जे 5 षटकांमध्ये 2 वैयक्तिक षटके येतात ती विशाल भोईरच्या खेम्यात जरूर येतील. इथे सुद्धा डॉट बॉलची सांगता आहे. चला किरोली टीम टॉस करण्यासाठी आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 5 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 24 बॉल आणि 38 धावा संख्येची गरज आहे. आदर्श भोईर गोलंदाजीला सज्ज झालाय. आदर्श म्हात्रे चांगला फटका. यावेळी बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल 4 धावांसाठी. चौकार. फिल्डिंग जरूर सजवली होती अकेले, परंतु उशिराने अगदी बॉल पर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रयत्न केला गेला नाही. सरळ बॉल सीमारेखा बाहेर. इथूही 4 धावांचा सुंदर फटका. आदरणीय
प्रणित गोडके यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस करायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. चौकार आला होता आदर्श महात्रीच्या पहिल्या बॉलवरती, नंतर एक कमबॅक करायला पाहायला मिळतंय. चांगला फटका अगदी पॉइंटच्या वरून केलाय, बॉलला दिशा दिल्या, स्वीप करत बॉल जाईल 4 धावांसाठी. हा चौकार चांगला प्रयत्न होता फिल्डरचा, मी तर म्हणेल फार चांगली फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळाली. किरवली संघ टॉस जिंकला आणि स्वीकारले ती मात्र फिल्डिंग. तयारीत राहायचे किरवली आणि घनेगाव टीम. इथे चौकार आला, या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 30 धावे संख्येचा पल्ला गाठायचा आहे. सुंदर चौकार पाहतोय, आकाशच्या बॅटमधून हे फटके आहेत. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय, सिंगल तर आली आहेच आणि डबल साठी प्रयत्न केले गेलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अद्यापपर्यंत आकाश गायकरचा एक चांगला परफॉर्मन्स मैदानात पाहायला मिळतोय. येथे आणखी एक मोठा फटका, येथील 4 धावा. आकाश लोंगलेची विकेट गेल्याच्या नंतर 1 डाऊन वरती आलेला आकाश गायकर आणि तदनंतर मात्र सलामीला आलेला अजय लोंगले, या 2 मोहऱ्यांना टिपलं होतं विशाल भोईरने. परंतु आकाश गायकरच्या बॅटमधून आता संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 19 आहे आणि आकाश गायकरची वैयक्तिक धावसंख्या सुद्धा पाहायला गेलं तर 19 वरती आहे. 4 दमदार चौकार आकाश गायकरच्या बॅटमधून. सातत्यपूर्ण आम्ही सांगत होतो केटीसी जगताला पडलेला गोड स्वप्न म्हणजे आकाश गायकर. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय, फ्लाय केलाय, बॉलला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा येथील 4 धावा. आदर्श म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता कसा आवाज झालाय गुरु? तुम्हीच केलाय नशीब आमचं. तिसरा षटक विशाल भोईर. परतावा लागेल या ठिकाणी आपण पाहतोय परेश लोंगलेला. काय आक्रमकता आहे विशाल भोईरची, नजाकत, त्या पद्धतीचा स्पेल गोलंदाजी करत असताना ऑफ कटर लेग कटर थोडीशी एक संधी क्रिएट करतोय. तो अँगलला फार चांगल्या पद्धतीने मैदानावरती घेऊन येतो आणि त्याच्यानंतर व्हेरिएशन स्पेल मधले बरंच काही सांगून जातात. धनराज न्यू वाटर मैदानात. जाऊया मॅच कडे. विशाल आपण पाहतोय गोलंदाजीला पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा आक्रमकता साधत असताना विकेट आले आहे.
पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरुवात केली होती त्याने विकेटने. सुंदररित्या बॉल पाहतोय. इथे डॉटची संगता केली जाते. परिस्थिती थोडी मैदानात बिकट जरूर आहे. पहिला स्पेल हाताळला त्यावेळी मात्र RV11 पोसरीच्या बाजूने सामना पाहायला मिळाला. तदनंतर दुसऱ्या षटकात आकाश गायकरची फटकेबाजी पाहिली आणि आता विशाल भोईरचं एक गोलंदाजीचं षटक फार चांगलं पाहायला मिळत आहे. फटका उंचीवरती जरूर आहे. सिंगल झाले आहे, डबलला कन्वर्ट केलं जात आहे. डबल सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाले आहे आणि या 2 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. 25 रन्स स्कोर बोर्ड. 15 बॉल 18 ची आवश्यकता. चला जाऊयात आपण थर्ड अंपायर कडे. अर्थातच आता टेक्निकल टीम यस बॅटर इथे बाद होईल. बॅटरला परतावं लागेल या क्षणी. अतिघाई आणि संकटात जाईल. धनराज आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न. अतुल आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती. आता चौदा बॉल आणि 18 ची आवश्यकता असताना विकेटचं पतन पाहायला मिळालंय. सामना फार चुरशीचा पाहायला मिळतोय. एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर विशाल भोईरने या सामन्याला युटर्न द्यायला सुरुवात केली आहे. आणखी 2 बॉल विशाल भोईरचे शिल्लक आहेत. चांगला फटका यावेळी, परंतु काय घडलंय हे फार गरजेचं आहे. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. डॉट बॉलची संगता या ठिकाणी. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अफलातून विशाल भोईर. हे खणखणणारं नाणं सध्या आपण पाहतोय. विशाल भोईर उशिरा बॅटिंगसाठी उतरले. जवळजवळ 6व्या क्रमांकावर बॅटिंगला आले आणि त्यांनी त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आणि एकीकडे पाहायला गेलं तर 24 धावा संघासाठी त्यांनी कमावल्या होत्या. आणि त्याच्या अगोदर धावसंख्येचा आलेख फार उतरता पाहायला मिळाला होता RV11 पोसरे टीमचा. परंतु यावेळी या 24 धावा आणि त्याच्यावरती केली जाणारी ही 12 बॉलची गोलंदाजी. पहिले 6 बॉल आले. 6 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट परतावल्या आणि तदनंतर आता या षटकामध्ये 5 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. एक रनआउटची आपण पाहिली. चांगला फटका. यावेळी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. तो मात्र अतुल लोंगलीच्या बॅट मधून येतोय. खणखणीत डिफाइन लेग रीजन चौकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 29 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता
येणारे 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. सांघिक कोड्यातलं चौथं षटक आणि पहिला वैयक्तिक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे जय खारकर. जय खारकरचा पहिला बॉल समोर आकाश गायकर. जबरदस्त आपण पाहतोय अगदी 3 षटकांमध्ये धावफलकावरती 29 धावा लागल्यात. बॉलला अतिरिक्त बाउन्स केला त्याचा परिणाम इथं पंचांनी मात्र बॉलला वाईट घोषित केलाय. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल 13 ची आवश्यकता. सामन्यातला कटाक्ष आपण पाहतोय. फटका कार्पेट पद्धतीने सजवला जरूर. सिंगल येते यावेळी डबल साठी प्रयत्न होता परंतु वेट अँड वॉच अतुल लोंगलेने थांबवले आकाश गायकरला मैदानात. सिंगलच्या मदतीने टोटल 31 या आकड्यावरती आहे. यशवंतजी लोंगले यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. चांगला फटका यावेळी गॅप शोधली होती परंतु इथे बॅकअप चांगला आलाय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी येतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकते 33 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 10 धाव संख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते मात्र 10. चांगला फटका ताकदीनुसार फटका जरूर केलाय. यावेळी क्षेत्ररक्षक आगे सिंगल पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. निर्णायक षटक आपण पाहतोय फार निर्णायक आहे. फटका सजवला जरूर जातोय परंतु इथे सिंगलच आली आहे. फार चांगला स्पेल हाताला गेलाय जय खारकरच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट आल्याच्या नंतर सामन्यात एक वेगळं वळण पाहायला मिळेल की काय. आठ बॉल 8 ची गरज. हा बॉल डॉट आलाय. अफलातून बॅटिंग लाईन होत होती तिसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये विचार केला तर, परंतु आता मात्र इथे सामन्यात एक वेगळं पण पाहायला मिळतंय कारण या क्षणी हा डॉट बॉल जिवारी जरूर लागेल. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय अधिराज 11 स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली. हा चांगला फटका आगे. फटका जरूर सजवलाय. सिंगल जरूर येईल. दुसरीसाठी प्रयत्न आहेत आणि दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने इथे 4 षटकांचा खेळ संपला आणि धाव संख्या जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे.
6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. अनेक सामने मित्रांनो आपण पाहिलेत अटीतटीच्या लढती आणि आता मात्र गोलंदाजी असेल बहुतांशी चर्चा मसला चालू आहे. चला स्पीडअप करा थोडं कारण आता 2:45 झालेत. त्याच्यानंतर अजून एक मॅच फर्स्ट राऊंडची बाकी आहे. आर्यन आपण पाहतोय गोलंदाजीवरती. जाऊया मॅच कडे. अर्थातच 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे. गोलंदाज आर्यन पुलर लेन या क्षणी आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा नो बॉल नो प्लस 4 स्कोर लेवल. चांगला फटका यावेळी मात्र